तर नमस्कार मित्रांनो, बिग बॉस मराठी सीझन नंबर 6च्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत. वेलकम बॅक टू अवर न्यू व्हिडिओ. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये काय तर ह्या व्हिडिओमध्ये या आठवड्याची सर्वात मोठी अपडेट तेच म्हणजे कोण जाणं घराबाहेर, त्याच्यामधली जी सर्वात इम्पॉर्टंट अपडेट असते ती म्हणजे फायनल वोटिंग ट्रेंड्स. ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यासोबतच त्या फायनल वोटिंग ट्रेंड्सनुसार डेंजर झोन कोणावर असेल हे सर्व काही आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला मित्रांनो, सुरू करूया. पूर्ण व्हिडिओ नक्की बघा. मित्रांनो, ह्या आठवड्यामधले नॉमिनेटेड कंटेस्टंट तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहेत. त्याच्यामध्ये रेवा आहे, विशाल आहे, राखी आहेत, सागर कारंडे आहेत, राकेश बापट आहेत आणि अनुश्री माने आहेत. तर ह्यांचे फायनल वोटिंग ट्रेंड्स काय आहेत तर मित्रांनो, नंबर 6वर म्हणजेच बॉटमवर आहे या आठवड्याचे कॅप्टन, ती म्हणजे रेवा. रेवा ही या आठवड्याची कॅप्टन झाली आहे, पण मित्रांनो ती वोटिंग ट्रेंड्समध्ये नंबर 6वर आहे. आणि सर्वात महत्त्वाची अपडेट ही आहे की ती कॅप्टन झाली आहे, ती ह्या आठवड्यासाठी सेफ नाही आहे, तर पुढच्या आठवड्यासाठी सेफ आहे. जर ती ह्या आठवड्यामध्ये बाहेर गेली तर घरचा कॅप्टन कोणीच राहणार नाही आणि ती इम्युनिटी कोणालाच मिळणार नाही आहे. तेव्हा कॅप्टन बनल्यामुळे रेवा ही सेफ झालेली नाही आहे मित्रांनो. तर मित्रांनो, नंबर 5वर कोण आहे तर नंबर 5वर आहेत राखी सावंत. राखी सावंत यांना वोटिंग झाली आहे, पण ठीकठाक वोटिंग झाली आहे. त्यांना एवढ्या जास्त प्रमाणात वोटिंग झालेली नाही आहे, पण रेवा यांच्याहून त्यांना थोडी जास्त वोटिंग झाल्यामुळे ते आहेत नंबर 5वर. मित्रांनो, राखी सावंत या आठवड्यात जातील का, हा पण एक मोठा प्रश्न आहे की राखी सावंत ह्या पण या आठवड्यात जाऊ शकतात, पण त्याचे चान्सेस किती आहेत. सध्या तरी त्यांना वोटिंग 5 नंबरची झाली, एकदम बॉटमला नाही आहेत त्या. तर मित्रांनो, नंबर 4वर कोण आहे तर नंबर 4वर आहेत अनुश्री माने. अनुश्री माने यांना चांगली वोटिंग झाली आहे आणि त्या आहेत नंबर 4वर. तरी पण त्या बॉटम 3मध्येच राहिल्या आहेत वोटिंगमध्ये, त्याच्यामुळे त्यांचा पण गेम होऊ शकतो का, कारण गेल्या आठवड्यामध्ये संकेतचा गेम उडवलेला बिग बॉसने, तेव्हा काहीही होऊ शकतं. पण त्यांना वोटिंगनुसार त्या बॉटम 3मध्ये आहेत, पण नंबर 4वर आहेत. त्यांच्या खाली राखी पण आहे आणि रेवा पण आहे, तेव्हा काही होऊ शकतं, पण त्या आहेत नंबर 4वर मित्रांनो. तर मित्रांनो, नंबर 3वर कोण आहे तर नंबर 3वर आहेत सागर कारंडे. सागर कारंडे यांच्या वोटिंगचं म्हणाल तर त्यांना खूप जास्त प्रमाणात वोटिंग झाली आहे आणि त्यांची वोटिंग आणि अनुश्रीची वोटिंग याच्यामध्ये थोडा जास्त मार्जिन आहे. त्याच्यामुळे सागर कारंडे यांना चांगली वोटिंग झाली आहे हे याच्यातून दिसून येतं आहे. सागर कारंडे यांचा प्रवास कुठपर्यंत असेल, बिग बॉस त्यांना टॉप 5पर्यंत नेईल का, हा पण एक मोठा प्रश्न आहे. पण सागर कारंडे यांचा गेम प्रेक्षकांना आवडतोय, महाराष्ट्राला आवडतोय, म्हणून त्यांना चांगली वोटिंग झाली. तर मित्रांनो, नंबर 2वर कोण आहे हा मित्रांनो, नंबर 2वर खसरलेले आहेत राकेश बापट. राकेश बापट ह्या आठवड्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे दिसत आहेत, पण वोटिंगचं म्हणाल तर ते जेव्हा ओपनिंग वोटिंग ट्रेंड्स आलेले तेव्हा ते नंबर 1वर होते, पण सडनली आता ते नंबर 2वर आलेले आहेत फायनल वोटिंग ट्रेंड्समध्ये. याच्यामध्ये त्यांचे वोट्स कमी झाले आहेत असं पण म्हणू शकता, किंवा जो नंबर 1वर गेला आहे त्याची वोटिंग वाढली आहे हे पण म्हणू शकता. हा मित्रांनो, नंबर 1वर राज्य करतोय विशाल कोटियान. विशाल कोटियान ह्याला खूप चांगल्या प्रकारे वोटिंग झाली आहे आणि भरभरून वोटिंग झाली आहे. त्याच्यामुळे तो जेव्हा ओपनिंग वोटिंग ट्रेंड्स आलेले तेव्हा तो नंबर 2वर होता, पण सध्या जेव्हा फायनल वोटिंग ट्रेंड्स येत आहेत तेव्हा तो नंबर 1वर राज्य करतोय मित्रांनो. विशाल कोटियान आणि राकेश बापट यांच्या वोटिंगमध्ये खूप कमी गॅप आहे, पण तो कमी गॅप असून सुद्धा विशाल कोटियान हा नंबर 1वर फायनल वोटिंग ट्रेंड्समध्ये राज्य करतोय. आता हे होते फायनल वोटिंग ट्रेंड्स, आणि आता विषय करायचा झाला की डेंजर झोन कोणावर आहे आणि डेंजर झोननुसार घराबाहेर कोण जाईल. हा जर प्रश्न विचारायला गेला तर वोटिंगनुसार एलिमिनेशन होईल का, हा पण एक मोठा मुद्दा आहे. जर डेंजर झोनचं म्हणाल तर मला वाटतं डेंजर झोन कंटेस्टंटमध्ये रेवा असतील, राखी सावंत असतील आणि अनुश्री माने पण असू शकतात. तर मित्रांनो, आजच बिग बॉसच्या भाऊच्या धक्क्याचं शूटिंग होणार आहे, तेव्हा एलिमिनेशनची न्यूज पण आजच बाहेर येईल. ती ॲक्युरेट अपडेट घेऊन मी तुमच्या भेटीला येणार आहे, तेव्हा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.